आई, जर काही कामं असतील तर आजच आवरून घे, कारण उद्या मी आणि कविता फिरायला जाणार आहोत. विनोदचे बोलणे ऐकून सगळे सुन्न झाले. सोफ्यावर बसलेली त्याची धाकटी बहीण राधा मोठ्या आवाजात म्हणाली, दादा, मी पण तुमच्यासोबत येणार आहे. शेवटी मी तुझी धाकटी बहीण आहे. मग तू मला सोडून कसा काय जाऊ शकतोस? पण यावेळी विनोद न घाबरता, कसलाही विचार न करता सगळ्यांच्या समोर स्पष्ट शब्दात म्हणाला, नाही राधा, यावेळी फक्त मी आणि कविता दोघेच जाणार आहोत. लग्नानंतर आम्ही दोघं एकत्र बाहेर कुठे फिरायला गेलो नाही. आणि आता मला कुणाच्या परवानगीची गरज पण नाही. हे ऐकून घरात शांतता पसरली. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यावेळी कविता किचनमधून चहा घेऊन बाहेर येत होती. जसे तिने नवऱ्याचे शब्द ऐकले, तिची पावलं जागेवरच थांबली. तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की तिचा नवरा पहिल्यांदा कुणालाही न घाबरता तिच्या बाजूने बोलत होता, तिची साथ देत होता. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते, पण प्रत्येक वेळी दोघं जेव्हा कुठं बाहेर जाण्याचा प्लॅन करायचे, तेव्हा काही ना काही कारणांमुळे रद्द होत असायचे. कधी तिची धाकटी नणंद त्यांच्यामध्ये येत असायची, तर कधी तिची सासू बोलायची की तू फिरायला गेलीस तर घरातली कामं कोण करणार? तर कधी विनोद स्वतःच घरातले वातावरण बिघडू नये म्हणून विषय तिथे संपवत असायचा. पण आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. राधा तोंड वाकडं करत म्हणाली, अरे वा दादा, लग्नानंतर तर तुझ्यासाठी तुझ्या बहिणीची काही किंमतच उरली नाही. अगोदर तर प्रत्येक ठिकाणी मला सोबत घेऊन जात असायचं. आता तुझी बायको आली की मी तुझ्यासाठी ओझं व्हायला लागले आहे ना? तिचा आवाज एवढा मोठा होता की खोलीतून तिची आई पण बाहेर आली. त्या आल्या आल्या म्हणाल्या, काय झालं? कशावरून वाद सुरू झाला आहे? तसे राधा विषय तिच्या हिशोबाने फिरवत म्हणाली, आई बघ ना, उद्या दादा आणि वहिनी बाहेर फिरायला निघाले आहेत आणि मला सोबत घेऊन जायला नकार देत आहे. आई, मला पण फिरायला जायचं आहे. त्याच्या आईने पण पूर्ण बोलणं ऐकून न घेता विनोदकडे बघितलं आणि म्हणाली, अरे विनोद, घेऊन जा ना तिला. तुमच्यासोबत तुझी धाकटी बहीण आहे. दोघांच्या जागेवर 3 जण गेलात तर काय फरक पडणार आहे? आईचं बोलणं ऐकून यावेळी विनोद खूप शांत स्वरात म्हणाला, आई, का फरक पडणार नाही? प्रत्येक वेळी पडत होता. आम्ही दोघांनी कधीच नवरा बायको म्हणून एकत्र वेळ घालवला नाही. आम्हाला कधीच आमची स्वतःची प्रायव्हसी मिळाली नाही. प्रत्येक वेळी कोण ना कोण आमच्यासोबत असतं. यावेळी मला फक्त माझ्या बायकोच्या सोबत जायचं आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून कविताचं मन जोरात धडधडायला लागलं. तिला भीती वाटत होती की घरातले सगळे आता तिलाच दोष देतील. आणि झालं पण अगदी तसंच. राधा लगेच तिच्याकडे वळली आणि म्हणाली, वहिनी, दादाला तूच हे सगळं शिकवलं आहेस ना? अगोदर तर माझा दादा असा नव्हता. आता तुझीच अशी इच्छा आहे ना की मी माझ्या दादासोबत कुठे जाऊ नये? कविताने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, ताई, मी तुमच्या दादाला काहीच शिकवले नाही. नवरा बायकोची जर कधी दोघंच बाहेर फिरायला जायची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय आहे? याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला नापसंत करतो. पण राधा तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, वहिनी, तुझ्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे की मी तुला आवडत नाही. म्हणून तर प्रत्येक वेळी मला बाजूला करायचा प्रयत्न करत असतेस. विनोद मध्येच म्हणाला, राधा, खूप झालं. आता तू तुझ्या बहिणीच्याबद्दल एकही शब्द चुकीचा बोलणार नाहीस. हा निर्णय मी स्वतः घेतला आहे. मला यासाठी कुणी मजबूर केलं नाही. जर मला माझ्या बायकोसोबत एकटं जायचं असेल तर यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? भावाचे बोलणे ऐकून राधाचा चेहरा रागाने लाल झाला. तिला पहिल्यांदा जाणवलं की तिचा भाऊ मागे सरकणार नाही. तिने आईकडे बघितलं आणि नंतर कविताकडे रागात बघितलं आणि मनातल्या मनात ठरवलं की जर ती यावेळी त्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकत नाही तर ती या दोघांना पण आरामात सुखाने फिरून देणार नाही, मजा मस्ती करून देणार नाही. रोजच्यासारखेच रात्री सगळे एकत्र जेवले, पण त्यावेळी असं वाटत होतं की जणू घरात वादळ येणार आहे. राधा जाणून बुजून सारखी सारखी त्याच गोष्टींवरून टोमणा मारत म्हणाली, काही लोक तर लग्नानंतर स्वतःच्या जवळच्या माणसांना पण विसरून जातात. ती तिच्या बहिणीला टोमणा मारत होती, पण यावेळी विनोदने शांतपणे ऐकून घेतलं नाही.
तर बहिणीला म्हणाला, राधा, तुला बोलायचं असेल तर नीट बोल, टोमणे मारू नकोस. राधा पण उत्तर देत म्हणाली, दादा, मी नीटच बोलत आहे. जेव्हा पण तू कुठे बाहेर जात असायचा तेव्हा मला तुझ्यासोबत घेऊन जाता होतास. मग आत्ता अचानक असं काय बदललं की मी तुझ्यासोबत जायच्या लायकीची राहिले नाही? विनोद शांत पण मजबूत आवाजात म्हणाला, राधा, फक्त एवढंच बदललं आहे की आता माझं लग्न झालं आहे आणि प्रत्येक नात्याची एक जागा असते, एक मर्यादा असते. तू माझी बहीण आहेस आणि कायम राहणार आहेस. पण माझ्या बायकोसोबत काही क्षण आमच्या दोघांचे पण असायला हवेत. यात कुणाचा हक्क हिसकावून घेतला जात नाही. राधा रागात उठली आणि म्हणाली, दादा, मग स्पष्ट सांग ना की तुझी बायको आल्यामुळे आता तुला बहिणीची गरज राहिली नाही. नंदेचे फालतू बोलणे ऐकून कविताला राहवलं नाही. ती पहिल्यांदा न घाबरता म्हणाली, राधाताई, जर मी माहेरी गेले आणि माझा भाऊ त्याच्या बायकोला सोडून प्रत्येक जागेवर मला सोबत घेऊन गेला तर त्याच्या बायकोला चांगले वाटेल का? ताई, प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. हे ऐकून राधाचा चेहरा उतरला. तिने तिची चूक कबूल करण्याऐवजी मोठ्या आवाजात म्हणाली, म्हणजे वहिनी, याचा अर्थ आता तू मला नात्यांचे ज्ञान पण देणार आहेस का? माधवीताईंनी पण मुलीला राधाला समजावून सांगण्याऐवजी त्या सुनेलाच ज्ञान देत म्हणाल्या, कविता, तुला कळत नाही का? ती तुझ्यापेक्षा लहान आहे. तू तिच्यासोबत वाद घालू नकोस. विनोद आईचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, आई, जर चूक राधाची आहे तर तू प्रत्येक वेळी कविताला का गप्प बसायला सांगत असतेस? जर आज माझी बायको समजावून सांगत आहे तर यात चुकीचं काय आहे? मुलाचं बोलणं ऐकून माधवीताई पण काही वेळ शांत झाल्या. कदाचित त्यांनी पहिल्यांदा मुलाला एवढ्या स्पष्टपणे बायकोची बाजू घेताना बघितले होते. राधाला असं वाटलं की आता घरात तिचं कोणीच ऐकून घेत नाही. तिने त्याच वेळी मनात ठरवलं होतं की काहीही झालं तरी उद्या सकाळी ती पण तयार होऊन त्यांच्यासोबत जाणार. जर तिला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर बाहेर लोकांच्या समोर असा तमाशा करेन की दोघं बाहेर कुठे जाऊ शकणार नाहीत. इकडे खोलीत आल्यावर कविता नवऱ्याला म्हणाली, अहो, जर माझ्यामुळे घरात एवढे वाद होत असतील तर राहू द्या, आपण नंतर कधीतरी जाऊ. पण विनोदने प्रेमाने तिचा हात पकडून तिला जवळ घेत हसून म्हणाला, नाही कविता, प्रत्येक वेळी तू समजूतदारपणा दाखवत असतेस. यावेळी काहीही झालं तरी आपण आपला प्लॅन रद्द करायचा नाही. उद्या आपण दोघं बाहेर फिरायला नक्की जाणार. मग कुणाला काहीही वाटू दे. त्याच्या खोलीच्या बाहेर उभे राहून राधाने गुपचूप त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. तिच्या गालावर हसू आलं, कारण तिने अगोदरच असा प्लॅन तयार करून ठेवला होता की उद्या सकाळी घरातून कोणीही बाहेर फिरायला निघू शकणार नाही. पहाटेचे 5 पण वाजले नव्हते तोपर्यंत कविता गुपचूप उठून किचनमध्ये गेली. तिने विचार केला की घरातली सगळी कामं अगोदरच आवरून ठेवावीत, म्हणजे नंतर घरातल्या कुणाला तक्रार करायची संधी मिळणार नाही. तिने पीठ मळून ठेवले होते, भाजी आमटी बनवली होती, नंतर चहा नाश्ता तयार करून ठेवला. तेवढ्यात विनोद पण आवरून बाहेर आला. बायकोला असे किचनमध्ये काम करताना बघून हसून म्हणाला, बघ कविता, आज पण तू तेच करत आहेस. बाहेर फिरायला जायच्या अगोदर घरातल्या लोकांची काळजी करत आहेस. आता काम सोड आणि लवकर जाऊन आवरून घे. कविता काही बोलणार त्या अगोदरच राधा आवरून तयार होऊन खोलीतून बाहेर आली. हातात छोटी बॅग होती आणि चेहऱ्यावर पूर्ण आत्मविश्वास. आल्या आल्या म्हणाली, चल दादा, मी पण आवरून तयार झाले आहे. लवकर आवरा, नाहीतर फिरायला मजा येणार नाही. विनोद रागात म्हणाला, राधा, तुला कालच मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की यावेळी फक्त मी आणि कविता दोघेच जाणार आहोत. मग तू का आवरून बसली आहेस? राधा हसून उत्तर देत म्हणाली, दादा, तू मला सोबत घेऊन जायला नाही बोलला तर मी ऐकणार थोडीच आहे. मी तुझी लाडाची बहीण आहे आणि माझा पण तेवढाच हक्क आहे. कविता शांतपणे सगळं बघत उभी होती, कारण तिची अशी इच्छा नव्हती की घरात परत वाद सुरू व्हावेत. पण यावेळी विनोदने पाऊल मागे घेतले नाही. त्याने गाडीची चावी घेतली आणि म्हणाला, राधा, हक्क त्याच्या जागी आहे, पण प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते.
नवरा बायकोच्या मध्ये प्रत्येक वेळी तिसऱ्या व्यक्तीचे असणे गरजेचे नसते. तेवढ्यात माधवीताई पण खोलीतून बाहेर आल्या. मुलीला तयार झालेली बघून आनंदाने म्हणाल्या, अरे विनोद, बिचारीला पण तुमच्यासोबत घेऊन जा ना. बघ ना, सकाळी सकाळी आवरून तयार होऊन बसले आहे. विनोद आईकडे बघून म्हणाला, आई, जर आज मी हिला आमच्यासोबत घेऊन गेलो तर प्रत्येक वेळी तेच होणार आहे. कधीतरी एक दिवस असा असायला पाहिजे ना की मला आणि माझ्या बायकोला दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळावा. यात मी कुणाचा अपमान करत नाही. भावाचे बोलणे ऐकून राधाचा पारा चढला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, ठीक आहे दादा, जर मला सोबत घेऊन गेला नाही तर तुम्ही दोघांनी पण बाहेर फिरायला जायचं नाही. असं म्हणत ती बाहेर गेली आणि गाडीच्या समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, आता काढ तुझी गाडी, मी पण बघते तुम्ही लोक कसे जाता ते. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक हळूहळू गोळा व्हायला लागले. हे बघून कविता घाबरली. ती हळू आवाजात नवऱ्याला म्हणाली, विनोद, राहू द्या ना, लोक तमाशा बघायला लागले आहेत. विनोद बायकोकडे बघून फक्त एवढंच म्हणाला, कविता, आज जर आपण घाबरलो तर आयुष्यभर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या लोकांची परवानगी घ्यायला लागेल. इकडे राधाने फोन करून तिच्या 2 मैत्रिणींना पण बोलावून घेतलं आणि मोठ्या आवाजात म्हणाली, बघा सगळ्यांनी, लग्नानंतर भाऊ कसे बदलतात ते. स्वतःच्या बहिणीला सोडून एकटे एकटे फिरायला निघाले आहेत. तिचा आवाज ऐकून अजूनच लोक गोळा व्हायला लागले होते. तेवढ्यात बाजूच्या म्हातारी आजी पुढे आल्या. त्या जे काही राधाला बोलल्या ते ऐकून तिचा चेहरा क्षणात उतरला. जमा झालेल्या लोकांची विचार करण्याची पद्धत बदलायला लागली. बाजूच्या म्हातारी आजी हळूहळू पुढे आल्या. त्यांनी राधाच्या खांद्यावर हात ठेवला आणि खूप शांत आवाजात विचारत म्हणाल्या, बाळा, मी तुला एक गोष्ट विचारू. जर उद्या तुझं लग्न झालं आणि तुझ्या नवऱ्याची बहीण प्रत्येक वेळी असंच बोलायला लागली की जिथे तुम्ही दोघं जाणार तिथे तिथे मी तुमच्यासोबत येणार आहे, त्यावेळी तुला कसे वाटेल? त्यांचे बोलणे ऐकून राधा थोड्या वेळासाठी शांत झाली. तिच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तिने नजर खाली घातली, पण तिचा राग अजून पूर्णपणे गेला नव्हता. त्या आजी परत म्हणाल्या, राधा बाळा, भाऊ बहिणीचे नाते खूप प्रेमळ असते, पण लग्नानंतर नवरा बायकोला पण त्यांचा स्वतःचा असा वेळ हवा असतो. जर प्रत्येक वेळी कोणी तिसरी व्यक्ती त्यांच्यासोबत मध्ये असेल तर त्या दोघांचं नातं घट्ट प्रेमाचं कसं होईल? बाळा, प्रेमाचा अर्थ कुणाला बांधून ठेवणे किंवा हुकूम गाजवणे नसतो, तर त्याचा आनंद समजून घेणे असतो. आजूबाजूला जमा झालेल्या लोकांना पण त्या आजींचे बोलणे पटले. एक जण म्हणाला, विनोद चुकीचं बोलत नाही. एक जण म्हणाला, प्रत्येक नवरा बायकोला दोघांना एकत्र असा वेळ मिळायला हवा. त्या आजींचं बोलणं ऐकून माधवीताईंना पण पहिल्यांदा त्यांच्या चुकीची जाणीव झाली की त्यांनी विचार न करता मुलीची साथ दिली होती आणि सुनेकडून समजूतदारपणाची अपेक्षा करू लागल्या. त्या पुढे आल्या आणि सुनेचा हात पकडून म्हणाल्या, कविता, माझ्याकडून पण चूक झाली. प्रत्येक वेळी आम्ही तुझ्या इच्छांना छोटं समजलो, तुझ्या इच्छेचा कधी मान ठेवला नाही. सासूचे बोलणे ऐकून कविताचे डोळे भरून आले. ती लगेच म्हणाली, आई, राधाताईंचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. माझी फक्त एवढीच इच्छा होती की कधीतरी आम्हाला नवरा बायकोसारखा एकांतात वेळ घालवायला मिळावा. राधाच्या डोळ्यात पण पाणी आलं. ती भावाच्या जवळ आली आणि म्हणाली, दादा, मला असं वाटत होतं की वहिनी तुला माझ्यापासून लांब करत आहे, म्हणून मला प्रत्येक वेळी तुझ्यासोबत यायचं होतं. पण आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली. आज मला समजले की मी तुमच्या दोघांच्या आनंदाच्या प्रेमाच्या मध्ये येत होते. दादा, मला माफ कर. विनोदने प्रेमाने राधाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अगं वेडाबाई, तू कायम माझी लाडकी बहीण राहणार आहेस. आपलं नातं कुणाच्या येण्यामुळे बदलणार नाही, पण आता तुला पण समजून घ्यायला लागणार की माझ्या बायकोचा पण माझ्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुझा. राधाने कविताकडे बघितले आणि हसून म्हणाली, वहिनी, तुम्ही दोघं आरामात मजेत फिरून या.
पुढच्या वेळी जेव्हा आपण सगळे एकत्र बाहेर फिरायला जाऊ तेव्हा मी सगळ्यात अगोदर आवरून बसेन, पण इथून पुढे तुमच्या दोघांच्या सोबत नाही. कविताने पुढे येऊन तिला प्रेमाने मिठी मारली. घरातला तणाव एका क्षणात गायब झाला. माधवीताईंनी प्रेमाने त्या दोघांना रस्त्यात खाण्यासाठी काही पदार्थ बनवून दिले आणि हसत म्हणाल्या, जा आणि जाऊन कसलीही काळजी न करता आरामात मजा मस्ती करून या. विनोदने गाडी स्टार्ट केली. यावेळी त्यांना बाहेर जाताना कोणी अडवलं नाही. गाडी हळूहळू पुढे गेली. राधा दारात उभी राहून जाताना त्यांना बघत होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती, तर समजूतदारपणा आणि आपलेपणा होता. तिला जाणीव झाली होती की एखादं नातं वाचवण्यासाठी दुसऱ्या नात्याची जागा हिसकावून घेणं गरजेचे नसते. उलट प्रत्येक नात्याची त्याची एक मर्यादा आणि मानसन्मान असतो. आणि तिच्या या समजूतदारपणामुळे त्या घरातल्या वादाला कायमचे संपवले आणि त्यांच्या नात्याला नवीन वळण दिले.